नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपण म्हशी पाहायला सुरुवात केलेली आहे आता. तर तर ही पहिलीच म्हैस पाहिलेली आहे आपण. दरवर्षी या गोट्यावर पहिलाच येतो. या गोट्यावर एकतरी म्हैस होती, पण यावेळेस ही म्हैस काय शिंगामध्ये पण चांगली नाही, चांदी आणि डोळ्यांनी पण कारी, त्यामुळं पुढं विक्रीला प्रॉब्लेम होतो, म्हणून आपण अशी म्हैस घेत नाही. म्हशीचं दूध देण्याची क्षमता चांगली, 13-14 लिटर दूध दिलं असतं हिने. कालच खाली झालेली ही म्हैस. म्हशीचा बाजार पण भरपूर प्रमाणात वाढलेला आहे. आता या म्हशीची किंमत इथं 1,85,000 सांगितली. त्यानंतर ही दुसरी म्हैस पाहिली आपण, दुसऱ्या गोट्यावरती होती, पहिल्याच वेताला खाली झालेली आहे. तर हिची चमडीमध्ये जाड आहे ही म्हैस. त्या म्हशी अशा म्हशीचं काय होतं, दूध कमी देते ते. या म्हशीची किंमत 1,90,000 रुपये सांगितली. नंतर ही म्हैस एक पाहिली, दिसायला खराब आहे म्हैस, पण दूध दिलं असतं 12-13 लिटर या म्हशीने. हिची पण किंमत त्यांनी 1,60-1,65 सांगतात. म्हणजे म्हशीच्या किमती भरपूर प्रमाणात वाढलेल्या आहे आता. किमती काही पण सांगतात आता. 5 ते 6 गोट्यावरती गेलो आपण, पण अजून एकही म्हैस काय झाली नाही आपली अजून खरेदी. आता ही म्हैस बघा, 2 ते 3 दिवस झाले खाली झालेली. चिकच खाली केलेलं आहे आता हिचं आज सकाळी. हिची किंमत 1,90,000 रुपये सांगितली. त्यानंतर ही एक म्हैस पाहिली आपण. ही म्हैस चांगली आहे, हाईटलाही चांगली, लांबी चांगली आहे, सगळ्या बाबतीत चांगली आहे. त्या म्हशीची किंमत आहे 1,95,000 रुपये सांगितली. या म्हशीला आता 16 ते 17 लिटर दूध तयार आहे. म्हशीच्या किमतीच एवढ्या सांगतात. लय आवड विषय झालेला आहे आता म्हशी खरेदीचा. तर बघू आता कसं काय होते, किती म्हशी खरेदी होतात, काय होतात ते. ह्या म्हशी आपण गंगानगरपासून 40 ते 45 किलोमीटर लांब पदमपूर म्हणून गाव येतं, त्या ठिकाणी पाहिलेले आहेत आपण. आता बरेचसे कॉल SMS मला येत आहे, पण सगळ्यांचंच कॉल घेणं मला शक्य होणार नाही आहे. जसं मला रिप्लाय देता येईल तसं मी देईल. धन्यवाद.